नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता मित्रांनो जो काही खेळ सुरू असतो, फॅमिली फोटोमधील एक फोटो एका ठिकाणी ठेवायचा आणि त्याचं कोड्यामध्ये उत्तर सांगून ते व्यक्तीचं नाव घ्यायचं. तेव्हा आता वेळ येते ती सारंगवर. तेव्हा आता सर्वजण सारंगला म्हणतात की चल सारंग, आता तुझ्यावर वेळ आलेली आहे. तेव्हा मात्र आता सारंग म्हणतो की आता मात्र फोटो शोधण्यासाठी मी खूप असा वेळ घेईल आणि मुद्दाम आता सर्वांना येथे गुंतून ठेवेल की जेणेकरून ऐश्वर्याला मात्र आता रूममध्ये जे काम करायचं आहे त्यासाठी जास्तीत जास्त वेळ मिळेल. तोपर्यंत ऐश्वर्या मात्र आता शिडीवर चढते आणि तिला ती झुंबराची दोरी आहे तर ती दोरी मात्र सोडून थोडीशी सैल करायची असते, म्हणजे जेणेकरून आता जानकी आणि लताबाई त्या झुंबराखाली येतील आणि झुंबर मात्र जानकीच्या अंगावर पडेल. जानकीला मारण्यासाठी आता ऐश्वर्याचा आणि सारंगचा हा प्लॅन असतो आणि जानकीला जर आपण मारले नाही तर मात्र आता आपल्यालाच फोटोला हार लागतील असे आता ऐश्वर्याला वाटत असते. त्या भीतीने मात्र आता जानकीचा जीव त्यांना घ्यायचा असतो, परंतु आता तसे तर काही होणार नसते. तेव्हा आता ऐश्वर्या वरती चढते आणि ती जे दोर आहे तर ते दोर अगदी ढिलं सोडून ठेवते आणि जे नट बोल्ट आहे तर ते सुद्धा अगदी खोलून ठेवते आणि त्या झुमराला मात्र नट बोल्ट खाली अगदी दुसरी दोरी बांधते जेणेकरून तिला ती दोर कापता येईल आणि झुंबर तिला हवे तेव्हा त्यावेळेस लगेच खाली पाडता येईल. असा मात्र ऐश्वर्याचा हा एक डाव असतो. त्यानंतर आता इकडे बाहेर जानकी सारंगला विचारते की सारंग भाऊजी, विचारू का तुम्हाला कोड? सारंग म्हणतो की अगं बहिणी विचार ना. तेव्हा जानकी परत विचारते की विचारू? तेव्हा सारंग म्हणतो की हो विचार ना वहिनी. तेव्हा आता जानकी खूपच हुशार असते. जानकी मात्र आता सारंगला बरोबर कोड विचारते, कारण सारंग भाऊजी कोड असं आहे की आपण इथे सर्वजण एकत्र असताना मजा मस्ती करत असताना तुमची बायको मात्र कुठे आहे असं विचारल्यानंतर सारंग तर लगेच अगदी त्याला धक्का बसतो आणि तो धक्क्यानेच आता जानकीकडे बघत असतो. त्यामध्ये आता तर ऐश्वर्या मात्र आतमध्ये ते झुमराची दोरी धरते आणि स्वतःला म्हणत असते की हो उद्या तर आता याच झुमराच्या खाली मी जानकीला बसवेल आणि एकदा की मी हा धागा खेचला तर सरळ झुंबर जानकीच्या डोक्यात पडेल आणि जानकी तर जाईन वर ढगामध्ये आणि घरामध्ये तिच्या फोटोला हार लागेल आणि अगदी डोळ्यातील पाणी पुसण्याचं नाटक करते आणि स्वतःलाच म्हणते की बिचारी जानकी, उद्या मात्र तुझ्या आयुष्यातील ही शेवटची मंगळागौर असेल. असे बोलून आता ऐश्वर्या लगेच दोर लगेच आपल्याकडे तिथे खाली बांधून ठेवते. तोपर्यंत आता सुमित्रा लगेच इकडे बाहेर म्हणत असते की हो ना, ऐश्वर्या तर इथेच होती परंतु आता कुठे गेली? नक्की ती पाणी पिण्यासाठी आत गेली असेल. आणि तेवढ्यात जानकी म्हणते की हो का? सारंगकडे बघत म्हणते की पाणी पिण्यासाठीच आत गेली की सगळ्यांच्या तोंडाचं पाणी पळवायला गेली की काय? तेव्हा ऋषिकेश सारंगच्या खांद्यावर हात ठेवतो आणि म्हणतो की सांग ना सारंग, अरे कुठे गेली? तेव्हा जानकी सुद्धा विचारते की सारंग भाऊजी, अहो कुठे गेली तुमच्या ऐश्वर्या? आत गेली का? तेव्हा सारंग मात्र काही उत्तर देत नसतो, त्याची बोलती पूर्णपणे बंद होते. तोपर्यंत ऐश्वर्या आता शिडीच्या खाली उतरते. तोपर्यंत आता ऐश्वर्या त्या जी काही झुमराची ती दुसरी एक काळ्या रंगाची दोरी बांधलेली आहे तर ती तेथे आता एका फुलाचा हार जेथे लावलेले असतात तर तेथे बांधून देते. तोपर्यंत जानकी आता सारंगला म्हणत असते की जर तुम्हाला माहिती नसेल की तुमची ऐश्वर्या आत कशासाठी गेली असेल तर मी जाऊन बघून येते नक्की ऐश्वर्या आत कशाला गेली ते. आलेच मी असे बोलून जानकी लगेच आत जाते. तर सारंग म्हणतो की वहिनी वहिनी अगं, कारण सारंगला असं वाटतं की जानकी वहिनी जर आत गेली तर ऐश्वर्याचं काम ऐश्वर्याला करणं कठीण जाईल आणि जर ह्या जानकी वहिनीने ऐश्वर्याला पकडले तर मात्र अवघड होईल. तेव्हा आता ऐश्वर्या उभी असते तर जानकी आत येते आणि रागाने विचारते की काय ग, बाहेर सगळेजण गेम खेळतात आणि तू एकटी आत काय करतेस? तेव्हा आता ऐश्वर्या मुद्दाम खोटं बोलते, म्हणते की मला तहान लागली होती म्हणून मी पाणी पिण्यासाठी आले होते. तेव्हा आता जानकी म्हणते तुला तहान नसेल लागली, तुला भूक लागलेली आहे, ते पण पैशाची आणि प्रॉपर्टीची. तर तू माझ्या घराचे हिस्से केलेत आणि काय ग, तुला हे सर्व करून काय मिळतं? आणि ज्या दिवसापासून तू या घरामध्ये लग्न करून माप ओलांडून या घरात आली तेव्हापासून तू सगळ्यांचं जीणं हराम केलंस, कुणाला तू सुखाने जगून दिलं नाहीस, माझ्या घराचे तुकडे करत राहिलीस. तेव्हा ऐश्वर्या रागाने म्हणते की हो झालं का तुला बोर करून आणि मला लेक्चर देऊन, त्यामुळे मी जाऊ का आता? तेव्हा आता जानकी तिला म्हणते की अगं मला माहिती आहे की तू आत कशासाठी आलीस म्हणून.
तुला काय वाटतं की मला काहीच कळत नाही का? अगं मला सर्व काही माहिती आहे की तू कशासाठी आली होती. तेव्हा ऐश्वर्या घाबरते. ऐश्वर्याला असे वाटते की नक्की आता झुंबर आपण सोडलेला आहे जानकीला मारण्यासाठी आणि आता हे तिला कळालेले असेल. तेव्हा ती थोडीशी घाबरल्यासारखी होते. तर जानकी परत म्हणते की अगं मला माहिती आहे की तू लताबाईला मारण्यासाठी आत आली होती, कारण तू तिच्या जीवावर उठलेली आहे आणि तुला त्यांना इजा पोचवायची होती ना. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की अगं मी कशाला त्रास देऊ त्यांना. तेव्हा आता जानकी म्हणते की अगं तुझ्याकडे तर हेतू आहे आणि लताबाईंना माहिती आहे की माझी आई कोण आहे ते, आणि जर मला कळले की माझी आई कोण आहे तर माझी आई आणि माझी भेट होईल, हे तुला नकोय, म्हणून तू त्या लताबाईंना त्रास देते. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की हे बघ जानकी. तर जानकी ऐकून घ्यायला तयारच नाही. ऐश्वर्याला खडेबोल उत्तर देते की हो ऐश्वर्या, अगं सगळं काही मी बघते. तुला जितकं वाईट वागायचं असेल, जितकं काही करायचं असेल ते सर्व काही तू कर, कारण यावेळेस मात्र मी तुला जिंकून नाही देणार. यावेळेस मात्र मी माझं सगळं काही पुण्य पणाला लावेल, आणि जर लताबाईंना माहिती असेल की माझी आई कोण आहे तर मी मात्र त्यांना विचारल्याशिवाय नाही राहणार, कारण यावेळेस प्रश्न फक्त माझ्या आईचा आहे हे लक्षात ठेव. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की अगं ओके जरा शांत हो, अगं जरा शांत, कम डाऊन, आणि इतकी कशाला हायपर होतेस. तुला असं वाटतं का मी त्यांना मारले, आणि जर त्यांना काही झाले तर तू त्या सगळ्याला मला जबाबदार ठरवशील का? तर आई आता जानकी म्हणते की हो ना ऐश्वर्या, तूच जबाबदार आहे या सर्वाला. त्यांच्यावर जो काही हॉस्पिटलमध्ये हल्ला झाला त्या सगळ्याला तूच जबाबदार आहे. तर ऐश्वर्या म्हणते की हो का, काय बोलतेस जानकी तू हे सर्व, याचा काही तुझ्याकडे पुरावा आहे का? अगं सांग ना काय पुरावा आहे. आणि हे बघ तू फक्त बडबड करत असते, तू काही सिद्ध नाही करत, त्यामुळे कमॉन जानकी, अगं थोडीशी मोठी हो आणि जरा विचार कर, मग त्यानंतर तुला कळेल की ऐश्वर्या काय चीज आहे म्हणून. मी तुला सांगितलं होतं की जानकी माझ्याशी पंगा घेणं हे तुला खूप महागात पडेल. त्यावर आता जानकी म्हणते की हो ना अगं, महागाचे सौदे करायला तर मला फार आवडते. आणि सांग ना अगं त्या लताबाईंनी काय असं तुझं बिघडवलेलं आहे म्हणून तू त्यांच्या वाटेला लागली, त्यांना त्रास देते, त्यांचा जीव घेऊन तुला काय मिळणार आहे. आणि तेवढ्यात नाना बाहेर येतात. नाना बाहेर आल्यानंतर विचारतात की जानकी अगं काय चाललंय. तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते की काय चालणार, अहो नाना नेहमीच. जानकीला असे वाटतं की मी तुमच्या बायकोला म्हणजे पार्वती काकूंना काहीतरी करायला आले होते, हॉस्पिटलमध्ये जे काही झाले त्या सगळ्याला मीच जबाबदार आहे असे जानकीला वाटते. तेव्हा आता जानकी म्हणते की हो ना या सगळ्याला तूच जबाबदार आहेस. तेव्हा आता नाना म्हणतात की नाही जानकी, अगं असं काही नाही, कारण मी आता पार्वती शेजारीच होतो आणि तेथे ऐश्वर्या आलीच नव्हती. तेव्हा आत्ताच तिचा डोळा लागलेला आहे म्हणजे पार्वतीचा. तर लगेच ऐश्वर्या म्हणते की हो बघ ना अगं जानकी, आता तुझा विश्वास बसेल आणि निदान तू तुझ्या सासऱ्यावर म्हणजे नानावर तरी विश्वास ठेव. आणि ऐश्वर्या आता नानांना म्हणते की नाना अहो मला माहिती आहे की माझ्याकडून आतापर्यंत खूप चुका झाल्या, परंतु एकदा चुकलेली व्यक्ती परत चुकते असं नाही होत. नानांना थँक्यू असं म्हणते आणि जानकीला म्हणते की अजून खेळ तर सुरू व्हायचा आहे. आणि आता जानकी आणि हे बाहेर येत असतात. तर लगेच ऐश्वर्या सारंगला म्हणते की अरे बोलव ना तू ऐश्वर्याला. आणि जानकी वहिनी सुद्धा आता गेम खेळताना निघून गेली. नक्की चालू काय आहे घरामध्ये. तेव्हा ऐश्वर्या पुढे येते. ऐश्वर्या म्हणते की मी सांगते, कारण तुमची लाडकी जानकी वहिनी आहे, तिला माझ्यावर संशय आला होता, आतमध्ये काहीतरी करते म्हणून ती बघण्यासाठी आत आली होती. तेव्हा लगेच आता सारंग लगेच मध्येच म्हणतो की बापरे, या जानकी बहिणीच्या डोक्यात जो काही संशय भरलेला आहे तो कधी म्हणजे मिटणार आहे माहिती नाही, देवच जाणे. आणि बरं आता तरी कळले का जानकी बहिणीला की तुम्ही आतमध्ये काय करत होतात. तेव्हा लगेच आता ऐश्वर्या म्हणते की हो हो कळले. तेव्हा सारंग म्हणतो की नशीब आपलं आणि मी पाणी पिण्यासाठी आत गेले होते असे ऐश्वर्या मुद्दाम खोटं बोलते. तर आता नानाही जानकीला विचारतात की जानकी अगं काय झाले. तर जानकी म्हणते की नाही नाना, अहो काही नाही, मला पार्वती आईंची काळजी वाटते म्हणून, आणि एक काम करा तुम्ही त्यांच्याजवळच बसून राहा बरं का. तेव्हा आता नाना म्हणतात की हो जानकी मी तेथेच बसतो, तू नको इतकी काळजी करू, मी आहे तिच्याजवळ. तेव्हा आता जानकी ही बाहेर येणारच असते. तोच लगेच आता ऐश्वर्या मुद्दाम शर्वरीला विचारते की तुमचा गेम कुठपर्यंत आला. शर्वरी म्हणते की कसला काय, कारण जानकी वहिनी आत गेली मध्येच. तर लगेच आता ऐश्वर्या म्हणते की हो ना तिला खेळ अगदी मध्येच सोडण्याची तर सवय आहेच. आणि सारंग आणि ऐश्वर्या मात्र हसतात. आणि तेवढ्यात जानकी बाहेर येते आणि जानकी म्हणते की मी कुठलाच खेळ अर्धवट नाही सोडत, जोपर्यंत त्याचा निकाल नाही लागत तोपर्यंत. आणि आता लगेच ती ऐश्वर्या आणि सारंगकडे बघत आता ऋषिकेशला म्हणते की ऋषिकेश चला बास आता शेवटचं मी आता तुम्हाला एक कोडं घालते.
तुम्ही लवकरात लवकर जो आहे तुकडा शोधून काढा आणि आपल्या फॅमिलीचं जे काही चित्र आहे तर ते पूर्ण करा। त्यामुळे तुमचं कोड असं आहे की आभाळही झेलते आणि ऊनही पेलते, भिजण्यापासून अडवते आणि जवळ नसल्यास रडवते। तेव्हा लगेच आता ऋषिकेश ओळखतो। ऋषिकेश म्हणतो की अगदी सोपं आहे तर छत्री। तेव्हा आता ऋषिकेश तो फोटो आणतो आणि जो शेवट कुटुंबाचा राहिलेला फोटो आहे तर ते जोडतात आणि सुमित्रा आता म्हणते की खरंच आता खऱ्या अर्थाने माझं सगळं कुटुंब आज पूर्ण झाले आणि सर्वजण टाळ्या वाजवतात, अगदी खुश होत। तेव्हा जानकी मात्र ऐश्वर्याकडे बघून हसते। त्यानंतर मात्र आता संध्याकाळ झाल्यानंतर आता जानकी आणि ऋषिकेश रूम मध्ये झोपलेले असतात आणि तेव्हा जानकीला स्वप्न पडते। जानकीला आता तिची आई परत आल्याचं स्वप्न पडते। आई येते, आई म्हणते की जानकी, ए जानकी, अगं मी परत आले, तुझी आई। तेव्हा जानकी उठून बसते आणि स्वप्नामध्येच आता ती म्हणते की आई तू परत आलीस आणि मला तुझी खरंच खूप आठवण येते। आई तू अशी आत बाहेर का उभी आहे, आते ना। म्हणून जानकी आता उठून आई असं म्हणणार, तोच लगेच आई तेथून गायब होते। तेव्हा आता जानकीच्या आवाजाने ऋषिकेश उठतो आणि ऋषिकेश विचारतो की जानकी काय झाले, अगं तू ठीक तर आहेस ना। तेव्हा जानकी म्हणते की अहो आई मला भेटायला आली, आई माझ्या स्वप्नात आली होती मला भेटायला, म्हणजे आईला सुद्धा माझी आठवण येते आणि ती सुद्धा मला भेटायला बोलावते, म्हणजे नक्की आई आहे, आई मला शोधते आणि मी आईला शोधते। तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की जानकी अगं तू खूप जास्त विचार करतेस म्हणून तुला हे असं स्वप्न पडतं। तेव्हा आता जानकी रडत असते। जानकी म्हणते की आपल्या लहानपणी आपल्याला सोडून एखादा आपल्यापासून दूर गेलं असेल तर ते आपल्याला परत भेटू शकतं का। तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की का भेटू शकत नाही जानकी, अगं माझंच उदाहरण घे, कारण माझी पार्वती आई इतक्या वर्ष मला सोडून गेली होती परंतु ती आलीच ना परत आता। तेव्हा आता जानकी म्हणते की म्हणजे माझी आई सुद्धा मला परत भेटायला येईल तर। तेव्हा आता जानकी म्हणते की नक्की भेटेल ना। तर ऋषिकेश म्हणतो की हो, आणि चल उद्या मंगळगौर आहे आणि चल आता उद्या लवकर उठायचं, त्यामुळे तू झोप आता शांत। त्यानंतर आता इकडे लताबाई मात्र देवघरात येऊन खूप रडत असते आणि देवाला म्हणते की देवा काही कर पण माझ्या लेकीचा आणि माझा जो काही संबंध आहे एकमेकींना जोडून दे, एकमेकींना आमची भेट होऊन दे। आणि मी काय केलं की ज्या मुलीने माझा जीव वाचवला तर त्या मुलीचं मी घर तोडलं ते ऐश्वर्याचं ऐकून। ऐश्वर्याच्या सांगण्यावरून देवा मी जानकीला त्रास देते, परंतु मी काय करू, माझा नाईलाज झालेला आहे आणि जर मी काही केले नाही तर ती ऐश्वर्या मात्र माझ्या मुलीचा पत्ता देणार नाही आणि माझ्या मुलीचा पत्ता दिल्यानंतर खरंच मी कायमची इथून निघून जाईल, मी कुणाला त्रास नाही देणार। राताने मात्र मी सगळ्या घरच्यांची माफी सुद्धा मागेल। तोपर्यंत देवा माझ्या मुलीची काहीतरी चाहूल मला लागून दे, एकतरी आशेचा किरण दे देवा, खरंच माझी मुलगी कोण आहे मला कळून दे। तेव्हा मात्र ओवी आता जे काही स्केच तिने जानकीचा आणि तिच्या म्हणजे दोघींचं मायलिकीचं स्केच काढलेलं आहे तर ते घेऊन येते आणि आता ती शोधत असते ते, म्हणजे तिचा जो काही रेड स्केच पेन आहे तर त्याला शोधत असते। तर आता ही पार्वती म्हणजे लताबाई विचारते की ओवी अगं काय शोधतेस। ओवी म्हणते की माझा रेड कलरचा जो स्केच पेन आहे तर तो शोधते। काल जेव्हा मी येथे देवबाप्पाचं चित्र काढत होते तेव्हा मी येथे शोधायला आले। तेव्हा आता लताबाई तिला म्हणते की अगं मिळेल। तेव्हा ओवी म्हणते की माझं आत्ताचं हे चित्र, तर लताबाई तिला विचारते की तू चित्र काढलंस आणि बघू बरं काय चित्र आहे। तेव्हा ओवी म्हणते की हो बघ, आणि अजून कलर नाही केलेलं। आणि तेवढ्यात तेथे ऐश्वर्या येते तर आता लताबाई मात्र गोड असा ओवीचा पापा घेते। तेव्हा ऐश्वर्या लगेच ओवीवर ओरडते, अगं तू झाली ना रेडी, चल बाहेर फुगड्या घाल, येथे घालू नकोस आणि चल निघ म्हटलं ना मी। तेव्हा लगेच आता जानकी मात्र आता ओवीवर खूप ओरडते, ओवी धावतच बाहेर जाते। तेव्हा आता लताबाई ऐश्वर्याला म्हणते की अगं ती लहान आहे, तू कशाला तिच्यावर ओरडतेस ग। तेव्हा ऐश्वर्या आता लताबाईवर सुद्धा ओरडते आणि म्हणते की मी तुला सांगितलं होतं की तू कुणाशीच बोलायचं नाही म्हणून, ओवीशी सुद्धा नाही आणि जानकीशी नाही, आणि कशाला तू त्यांच्या जवळ जातेस, का त्यांच्याशी बोलतेस। त्यामुळे मी तुला एकदा सांगून ठेवते की स्पेशली म्हणजे त्या लोकांच्या जवळ तू जायचं नाही, ओवीच्या सुद्धा नाही। तेव्हा लताबाईच्या हातामध्ये ते चित्र असते तर लताबाई आता म्हणते की अगं त्या मुलीचा काय दोष आहे, लहान आहे तू, कशाला तिच्या मागे लागतेस। तेव्हा आता ऐश्वर्या ओरडते। ऐश्वर्या म्हणते की हे बघ ती काही लहान वगैरे नाही आणि मी तुला सांगून ठेवते जे काही सांगेल तेच तुला करायचं,
माझ्याशी हुज्जत घालू नकोस। तेव्हा लताबाई म्हणते की हो, तू जे सांगते तेच करते मी, आणि नंतर मला कळते की तू खोटं बोलते म्हणून। तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की म्हणजे काय, तर लगेच लताबाई म्हणते की म्हणजे हे बघ, अगं हॉस्पिटलमध्ये तुम्हाला खोटं सांगितलं होतं की हॉस्पिटलमध्ये जानकी माझ्या जीवावर उठली म्हणून, परंतु नंतर मला नानासाहेबांनी सांगितले, त्यांच्याकडूनच मला कळले की जानकीने माझा जीव वाचवला म्हणून। तेव्हा ऐश्वर्या, अजून तू किती खोटं बोलणार आहे, खरं खरं सांग मला की माझी मुलगी कोण आहे। तेव्हा लगेच आता ऐश्वर्या म्हणते की फक्त आजचाच दिवस, आणि आज तुला नक्की कळेल की तुझी मुलगी कोण आहे, परंतु तुझ्या मुलीला मात्र मी कायमची संपवेल आहे, ते पण आजच संपवणार आहे। तेव्हा आता लताबाई विचारते की काय बोलतेस ऐश्वर्या। तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हो, मी तुला असं म्हणाले की तुला तुझ्या मुलीपर्यंत पोहोचवेल, असे बोलून ऐश्वर्या तोऱ्यातच बाहेर निघून जाते। आता जानकी इकडे खूप छान अशी नटत असते, मंगळगौरीच्या कार्यक्रमासाठी खूप छान ती तयार होते आणि खूप सुंदर दिसत असते। तेव्हा तिचा मेकअप वगैरे सुरू असतो आणि तेवढ्यात तेथे अवंतिका येते। अवंतिका आता खूप अगदी हसते आणि म्हणते की वहिनी, अहो खरंच तुम्ही किती म्हणजे चिकनीस दिसता हो। तेव्हा आता जानकीला हसू येते। जानकी म्हणते की काय बोलते अगं अवंतिका, कोणता हा शब्द। तेव्हा मात्र अवंतिका खूप हसते आणि जानकी म्हणते की हो, मी सुंदर तर दिसणारच आहे, कारण माझ्या जाऊबाईंनी आणि लाडक्या भाऊजींनी साडी दिलेली आहे, तर लाडक्या भाऊजींनी ही साडी दिलेली आहे ना। तेव्हा आता अवंतिका खुश होते आणि जानकी म्हणते की अगं अवंतिका, तू हे जे काही केलंस ना, हे सायडिंग खरंच खूप आवडले, आणि ओवी तर इतकी खुश झाली, तिने सुद्धा आता तिच्या ब्लाउजवर एक छोटासा चंद्रकोर चिटकवलेला आहे। तेव्हा मात्र आता अवंतिका खूप हसते, तर अवंतिका म्हणते की वहिनी, अहो आठवणीने फोटो काढायचे, कारण आपण दरवेळेस विसरतो। तेव्हा आता अवंतिका सुद्धा खूप सुंदर दिसत असते, तर जानकी म्हणते की हो अवंतिका, अगं तू सुद्धा खूप सुंदर दिसते, आणि लगेच आपल्या डोळ्यातील काजळ काढून अवंतिकाच्या गालाला लावते। तुला सुद्धा कुणाची दृष्ट लागायला नकोय, असे आता खुश होऊन म्हणते। तेव्हा आता अवंतिका म्हणते की वहिनी, अहो मला कुणाची दृष्ट लागणार आहे बरं। तेव्हा जानकी म्हणते की अगं जिची लागायची तिची बरोबर लागू शकते। आठवते ना अवंतिका, मागच्या मंगळगौरीच्या दिवशी काय झालं होतं। अवंतिकाला त्या क्षणाची आठवण होते, तर जानकी म्हणते की या वेळेस मात्र माझं लक्ष बरोबर असेल, यावेळेस मात्र मी तुझ्यावर कोणताही गालबोट नाही लागून देणार, आणि तुला सुद्धा अवंतिका स्वतःची काळजी घ्यायची आहे, ओके। तेव्हा आता अवंतिका म्हणते की हो वहिनी, आणि तुम्ही असताना मला काही होणार आहे का। तेव्हा आता ती जानकी म्हणते की अगं बस बस खाली, तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे। तर अवंतिका म्हणते की काय वहिनी। तेव्हा जानकी म्हणते की अगं एक गिफ्ट मी आणलेलं आहे, आणि जानकी तिची गंमत करते। तेव्हा आता लगेच जानकी कपाटामध्ये जी काही तिने सोन्याची चैन आणलेली असते, तर ती अवंतिकाला दाखवते। अवंतिका म्हणते की वहिनी, अहो गोल्ड चैन, परंतु वहिनी कशाला इतके खर्च करायचे, कशाला। तेव्हा आता लगेच जानकी म्हणते की हे बघ अवंतिका, प्रेमाची किंमत ही पैशात करायची नसते, आणि हे बघ जसं तू आणि सौमित्र भाऊजींनी माझ्यासाठी आणि ऋषिकेशसाठी हे प्रेमाने इतकं मोठं गिफ्ट आणलं, त्याची किंमत सुद्धा कशातच नाही होऊ शकत, आणि हे तुझ्यासाठी आहे। तुला माहिती आहे का अगं अवंतिका, ओवी मॅडमनी तुझ्यासाठी गिफ्ट सिलेक्ट केलेलं आहे, आणि ती इतकी खुश होते, आणि तीच म्हणाली की अवंतिका काकूसाठी गिफ्ट मात्र मी सिलेक्ट करणार। तेव्हा मात्र आता जानकी कपाटामध्ये अगदी काहीतरी शोधत मात्र गप्पा करत असते, आणि तोच लगेच अवंतिकाचे डोळे भरून येतात, ती रडतच खाली बसते। तेव्हा अवंतिका खूप रडत असते, तर जानकी म्हणते की अवंतिका, अगं काय झाले, ए बाळा अगं काय झालं, तुझ्या डोळ्यामध्ये पाणी। आता अवंतिकाला आपल्या आईची आठवण होते। अवंतिका म्हणते की वहिनी, अहो माझी आई खरंच खूप लवकर गेली, माझे लाड करण्यासाठी, मला कुशीत घेण्यासाठी खरंच माझे कोणीही नव्हते। बाबांनी माझ्यावर खूप प्रेम केले, त्यांनी मला कधीच कळून दिले नाही की मला आई नाही म्हणून, परंतु आई ती आईच असते, म्हणून अवंतिकाला खूप अशी आईची आठवण येते। त्यानंतर आता लताबाई बाहेर येते। तेव्हा आता ओवी समोरून येते आणि लताबाईला म्हणते की आजी, माझं चित्र तर इथेच राहिले। तेव्हा आता लताबाई म्हणते की हो, आणि लताबाई ते चित्र बारकाईने बघून घेते आणि ओवीच्या हातात ते चित्र देते। तेव्हा आता लताबाईच्या लक्षात येते ओवी धावतच बाहेर गेलेली असते। लताबाई आता स्वतःला म्हणते की हे चित्र तर मी कुठेतरी बघितलेलं आहे। तेव्हा आता लताबाईला मात्र जो फाटलेला फोटो आहे, तर त्या फोटोची आठवण होते। तेव्हा आता लताबाईच्या लक्षात येते। लताबाई आता तोंडाला हात लावते आणि म्हणते की हा तर माझ्या मुलीचा फोटो होता, मग ते चित्र ओवीने कसे काय काढले। त्यानंतर आता इकडे आत जानकीचे सुद्धा आता डोळे भरून येतात, आणि आता जानकी आपले डोळे पुसून अवंतिकाचे सुद्धा डोळे पुसते आणि म्हणते की हो ना अगं अवंतिका, तू बरोबर बोललीस, आई ती आईच असते, म्हणून ती अवंतिकाला आपले मिठीत घेते, आणि दोघी आता खूप रडतात, आणि अवंतिका, ए बाळ अगं रडायचं नाही। तेव्हा आता अवंतिका खुश होत म्हणते की वहिनी, जेव्हापासून मी लग्न करून घरात आले
तेव्हापासून मला तुम्ही भेटलात, फक्त एक वहिनी म्हणून नाही, एक मैत्रीण म्हणून नाही, पण एक आई म्हणून सुद्धा. त्यामुळे वहिनी आता मला काही नको, मला सगळं काही देवाने दिलेलं आहे. तेव्हा आता जानकी म्हणते की ठीक आहे, तुला काही नको. तर अवंतिका म्हणते की काहीच नको. तर आता जानकी विचारते की नक्की मी तुला इतकं प्रेमाने गिफ्ट दिले होते. तेव्हा अवंतिका हसते. वहिनी म्हणते की आता अवंतिका वहिनी, तुम्ही इतकं प्रेमाने मला गिफ्ट दिलं तर मी सुद्धा घेणार नाही का? तेव्हा आता दोघी हसतात. जानकी तिच्या हातातील चेन घेते आणि आता अवंतिकाच्या गळ्यात ती स्वतः घालत असते आणि आता हसून म्हणते की अगं कधी कधी ओवी आणि तू तर एकाच वयाच्या वाटतात. आणि ती चेन मात्र आता गळ्यामध्ये घालून आता दोघी आरशासमोर उभ्या राहतात. तर जानकी म्हणते की अवंतिका अगं हे फक्त म्हणजे चेन नाही तर माझ्या आणि ऋषिकेशचे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहेत. तेव्हा आता अवंतिका म्हणते की थँक्यू सो मच वहिनी. तर जानकी म्हणते की झाले का तुझे सुरू? थँक्यू सॉरी थँक्यू सॉरी. आणि जानकी म्हणते की खरंच तू खूप छान दिसते आणि चेन सुद्धा, आणि इतकी छान तू रेडी झालेली आहेस. आता मात्र माझ्या भाऊजींचं काही खरं नाही. अगं मी सकाळपासून बघते तर ते घरात कुठेही नाही, गेलेत कुठे ते? अवंतिका म्हणते की अहो तुमच्या भाऊजींचं काय घेऊन बसलात वहिनी, त्याचं माझ्याकडे लक्षच नसतं. आत्ता सुद्धा कामासाठीच तो मुंबईला गेलेला आहे. तेव्हा आता लगेच जानकी विचारते की आत्ता? तर अवंतिका म्हणते की हो वहिनी, तुमचंच काम होतं आणि तुम्ही म्हणाला होतात ना तुम्हाला पार्वती आईवर संशय आहे म्हणून. आणि त्या दिवशीच मात्र सोमीने मात्र एका माणसाला सर्व काही माहिती काढायला सांगितली होती. जानकीला त्या क्षणाची आठवण होते आणि सौमित्र मात्र आज त्यालाच भेटायला गेला. मी तुम्हाला खात्रीने सांगते की नक्कीच काहीतरी आपल्या हाती लागेल म्हणून. आणि तेवढ्यात आता लताबाईला ते चित्र समजल्यानंतर लताबाई धावतच बाहेर येते आणि गुलाबला म्हणते की गुलाब अरे तू ओवीला बघितलंस का? तर गुलाबदादा म्हणतात की अहो ते बघा तिकडे ते खेळतात ओवीताई. तेव्हा ओवी एका झाडाजवळ असते. लताबाई धावतच आता ओवीजवळ येते. तेव्हा आता लताबाई विचारते की ओवी ते चित्र दाखव बरं. ओवी ते चित्र आता लताबाईच्या हातात देते आणि काय झाले विषय विचारते आणि काय ग आजी तुला ते चित्र आवडलंस का असं विचारते. तेव्हा आता लताबाई म्हणते की हो. काय तू हे चित्र कुठे बघून काढलंस? सिनेमात बघून काढलं की कुठे फोटोत? तेव्हा ओवी म्हणते की हो एका फोटोतून काढले मी. तेव्हा लताबाई खुश होते आणि विचारते की तो फोटो कुणाचा होता? तर ओवी सांगते माझ्या आईचा, आणि माझ्या आईचा हा तिच्या आईच्या बरोबरचा फोटो आहे. आईकडे तो फोटो होता परंतु तो फोटो अर्धवट होता, पण तो फोटो मात्र मी चित्रामध्ये पूर्ण केला. लताबाईला आता धक्का बसतो. लताबाई विचारते की काय तुझी आई? तर ओवी म्हणते की हो माझी आई. लताबाई विचारते की तिची आई कोण आहे? तर ओवीच्या डोळ्यात पाणी येते. ओवी म्हणते की तिला आई आणि बाबा नाहीत आणि मला खरंच माहिती नाही की तिची आई कोण आहे ते, आणि तिला सुद्धा माहिती नाही. तर सुमित्रा आई मला नेहमी सांगत असते की तुझी आई अनाथ आहे म्हणून. आई तर सगळ्यांना असते परंतु माझ्या आईला आई नाही, ती मात्र मधुभाऊंच्या अनाथ आश्रमामध्ये वाढलेली आहे. आता हे सत्य सांगितल्यानंतर आता लताबाईला धक्काच बसतो. लताबाई समोर शेवटी सत्य येते आणि माझी आई बिचारी नेहमी तिच्या आईला मिस करत असते असे ओवी आता डोळ्यात पाणी आणत सांगत असते. लताबाईला आनंद सुद्धा होतो की जानकी आपली मुलगी आहे आणि हे सत्य समजतात तिला रडू सुद्धा येते, कारण आपण जे काही वागलो ते चुकीचं वागलो. आता लताबाईला सारखं ओवीचंच ते बोलणं आठवते. सारखं आता ती चक्रात भिगत असते. लताबाईला एकदा आता जानकी तिच्या पाया पडल्याचे जे काही क्षण आहे आणि लताबाईने तिच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिल्याचे क्षण आता लताबाईच्या डोळ्यासमोर येतात. जानकीने आपली प्रत्येक वेळेस जी काळजी घेतली, आपलं बोट कापलं तेव्हा त्यावर प्रेमाने हळद भरली, सगळे काही क्षण तिला आठवत रडू येत असते. आपले पाय चिपून दिले, आपली किती सेवा केली आणि आपण तिच्याशी किती वाईट वागलो. म्हणजे आपण तिच्याशी इतकं वाईट वागलो तरी सुद्धा जानकीने आपली सेवा केली. खरंच आपली जानकी किती गुणाची आहे. म्हणून लताबाई त्या फोटोला जवळ घेऊन खूप रडत असते. आणि तेवढ्यात ओवी आता तिच्या हातातून ते चित्र घेते आणि म्हणते की ओके पार्वती आजी आता मी खेळायला जाते. ओवी धावतच आता निघून जाते. तर लताबाईला खूप आनंद होतो. लताबाई आता स्वतःला म्हणते की म्हणजे माझी मुलगी जानकी आहे तर. आणि आता लताबाई म्हणत असते की ज्या मुलीला इतके वर्ष मी शोधत होते तर नियतीने त्या मुलीचा हात माझ्या हातात दिला होता. तर ऐश्वर्या आता हे सर्व ऐकते. लताबाई अगदी आनंदात म्हणते की मी तिला नाही ओळखू शकले, तिने इतके दिवस माझी नकळत सेवा केली, मला जीव लावला आणि मी तर काय केलं तिला त्रास देत राहिले. आणि जेव्हा जेव्हा आता लताबाईने जानकीला त्रास दिला ते सर्व क्षण आता जानकीच्या डोळ्यासमोर येतात. लताबाईला स्वतःचाच राग येतो, कारण कशी आई आहे मी, कारण जिला पाहता क्षणी आपल्या पोटच्या पोरीची ओळख सुद्धा आपण ओळखू शकलो नाही म्हणून स्वतःची लाज तिला वाटते. आणि जो जो काही जानकीला आपल्यामुळे त्रास झाला
ते सर्व क्षण तिच्या डोळ्यासमोर येतात आणि लताबाई आता हात जोडते, जानकी जानकी म्हणून खूप रडत आता जानकी मला माफ कर असे म्हणते। ऐश्वर्याला मात्र आता हे सर्व बघून धक्का बसतो। लताबाई आता म्हणते की आता एक क्षण सुद्धा मी तुझ्यापासून लांब नाही राहू शकत, कारण आता मी सगळ्यांना सांगणार आहे की तू माझी सख्खी मुलगी आहे आणि मी तुझी सख्खी आई आहे। ते नाही जानकी तू अनाथ नाही, नाही तू अनाथ नाही। तेव्हा आता हे सर्व ऐकून ऐश्वर्या तर खूप घाबरते, अरे देवा ह्या म्हातारीला तर आता हे सत्य समजले, त्यामुळे आता मात्र काय करायचे ऐश्वर्याला खूप टेन्शन येते। तेव्हा आता जानकी जानकी म्हणत आता म्हणजे लताबाई धावतच आत जायला निघते। ऐश्वर्या मात्र आता पाय आडवा घालून लताबाईला पाडण्याचा प्रयत्न करून रागाने धरून ओढते आणि आता रागाने तिला म्हणते की काय गं लताबाई कुठे जातीस। तेव्हा आता लताबाईला राग येतो। लताबाई म्हणते की अगं तुझा तर गळा दाबण्याची इच्छा होते माझी, अगं तू तर मला खोटं सांगितलं आणि माझ्याच मुलीच्या विरोधात तुम्हाला उभं केलंस आणि आज मात्र मला कळालेलं आहे की माझी मुलगी कोण आहे ते। ऐश्वर्या लगेच तिच्यावर धावून जाते आणि म्हणते की ए म्हातारे कळले ना तुला, आता मग गप्प बसायचं। तेव्हा आता लताबाई म्हणते की नाही बसणार, आता तर मी गप्प नाही बसणार, मी सगळ्यांना ओरडून सांगेल। तर ऐश्वर्या म्हणते की हो का, जा ना मग आणि सांग मग आतमध्ये जाऊन की या घरात मी ऋषिकेशची आई बनून आले होते, परंतु आता मी ऋषिकेशची आई नाही म्हणून जानकीची आई आहे। तर आणि आतापर्यंत मी तुम्हाला जे सांगत होते ते सगळं खोटं होतं आणि आता मी जे काही सांगणार आहे तर ते सगळं खरं आहे। तर आणि जाऊन सांग जा की मी तुमच्या सगळ्यांना फसवले, तुमच्या घरात फूड पाडण्याचा प्रयत्न केला, नानासाहेबांना मूर्ख बनवलं, सुमित्राला मूर्ख बनवलं, ऋषिकेशच्या प्रेमाशी सुद्धा खेळले, जाऊन सांग सर्व। तेव्हा आता लताबाईला धक्का बसतो। लताबाई म्हणते की अगं ऐश्वर्या कुठल्या जन्माचं तू आता हे बदला घेतेस ग ऐश्वर्या, अगं बाई आहेस की हैवान आहेस। आणि तेवढ्याच सुमित्रा बाहेर येते। सुमित्रा म्हणते की अगं काय झालं, तुम्ही दोघी इथे का बाहेर उभे आहेत आणि काय ग ऐश्वर्या काय झालं, तू त्यांना असे धरून का उभी होतीस। तेव्हा ऐश्वर्या खोटं बोलते आणि लताबाईवर डोळे अगदी मोठे करत म्हणते की आई अहो यांना चक्कर येत होती म्हणून मी यांना आधार देत होते। सुमित्रा म्हणते की अगं बाई अगं आता यांना बरं वाटतं का, तर ऐश्वर्या म्हणते की हो बरं वाटतं आणि लताबाईला म्हणते की हो ना, तर लताबाई म्हणते की हो तर सुमित्रा म्हणते की चला बरं आतमध्ये, तुम्हाला दोघींनाच बोलवायला आता बाहेर आले। तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते की हो आई तुम्ही पुढे व्हा आम्ही आलोच। आणि लताबाईला आता ऐश्वर्या रागाने म्हणते की हो गप्प बसायचं आणि चल आता आतमध्ये। लताबाई बिचारी आता ह्या ऐश्वर्याला घाबरते। तर आतमध्ये सर्व मंगळगौरी कार्यक्रमासाठी बायका येतात आणि आता अवंतिका पूजा करत असते। तेव्हा आता ऋषिकेश आणि सारंग तिथे फोटो काढत असतात। आता ऋषिकेश आपल्या जानकीकडे पाहत असतो। लताबाई आत येते आणि लताबाई आता जानकी कुठे आहे म्हणून जानकीला शोधत असते। जानकीला बघून तिचे डोळे भरून येतात आणि जानकी मात्र आता बायकांबरोबर खूप खुश असते। आणि मित्रांनो शेवटी हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये बायकांचे खेळ सुरू होतात। केस बाई केस दोडका केस असे गाणी म्हणले जातात। त्यानंतर आता सुमित्रा ही नाचतच पुढे येते आणि काय ग घराला तोडतेस का ग, आणि आता लगेच लताबाई सुद्धा जानकी जवळ येते आणि आता ती गाणं म्हणते मायलेकी बद्दल आणि होणारा भेट पुन्हा आज या मायलेकीची म्हणून लताबाई खूप रडत जानकी जवळ येते। जानकीला अगदी डोळे भरून अगदी ती ओंजाळत असते। तेव्हा लगेच आता ऐश्वर्या ती दोर ओढते आणि जानकी तुझ्या आयुष्यातील ही शेवटची मंगळागौर असेल म्हणून आता जानकी पाहते तर जानकीला धक्का बसतो, कारण वरून जे झुंबर आहे तर ते दोघींच्या अंगावर पडत आहे। तर तेव्हा आता जानकी ही आता लताबाईचा सुद्धा जीव कसा वाचवते आणि आपला सुद्धा। ऐश्वर्या मात्र आता खुश होऊन हसते। तेव्हा मित्रांनो आता पुढे काय होतं आणि काही नाही हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।